नमस्कार। आज हांगासर आमी स्वराज्य गोमंतक या संघटनेतर्फे म्हापसा पोलीस स्टेशनान PI कडेन हे निवेदन सादर केल्लें आसा। ह्या निवेदनाच्या माध्यमांतल्यान आमी ही मागणी केल्ली आसा की पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही जी दहशतवादाच्या संबंधी सगळ्या NIAच्या रडाराचेर आसा, अशी कॉम्युनल हार्मनी हांगासली डिस्टर्ब करपाची शक्यता आसलेली जी संघटना आसा, ही संघटना गोव्यात कार्यरत जावंक सोदता आणि ताजी पाळामुळा हळूहळू हांगा रुजोवंक सोदता। आणि ह्या संघटनेचे कार्यक्रम फाल्यां 21 तारखेक गोंयभरांत ते करूंक सोदतात। ह्या माध्यमांतल्यान आमी ह्या निवेदनांतल्यान PI कडेन ही मागणी केल्या की खंय अशे जर कार्यक्रम असले जाल्यार शासन प्रशासना कडेन आमचें निवेदन पावोवचें आणि ह्या माध्यमांतल्यान ह्या कार्यक्रमा संदर्भात आमच्यो ज्यो भावना आसा त्यो आमी व्यक्त केल्या। कित्याक 2 दिसां पयलीं UP हांगासर हांचे 2 हस्तक सापडल्या, कार्यकर्ते सापडल्या जांचे कडेन एक्सप्लोजीव आनी हे सगळें मेळ्ळां आनी ताची चवकशी चालू आसा। त्यामुळे ह्या संघटनेचे कसलेच कार्यक्रम हांगा गोव्यात जावंक दिवचे न्हय ही आमची ह्या माध्यमांतल्यान मागणी आसा। दुसरो भाग सांगूं इच्छाता की ह्याच प्रशासन शासन पोलीस यंत्रणेन कलंगूट हांगासर शिवजयंती यात्रा रोखलेली आसा। काल अडचणी हाडले, परवानगी दिवंक ना। अशा परिस्थितीत सामान्य जनतेच्या मनान हो प्रश्न उद्भवला। शिवप्रेमी हे विचारूंक इच्छिता की एका बाजून शांततेन शिवप्रेमींची यात्रा आसा ताका विरोध जाता, ताका प्रशासन अडवणूक करता, जाल्यार ह्या दहशतवादाशी संबंधित जी संघटना आसा NIAच्या रडार असलेली PFI पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हांगासर रॅलीज कार्यक्रम करपाक कशे परवानगी मेळटा होच आमी प्रश्न हांगासर उपस्थित करता। पोलीस स्टेशनला म्हापसा पोलीस स्टेशनचे इन्चार्ज PI त्यांना आम्ही भेटलो। वास्तविक पॉप्युलर फ्रंट नावाचं एक सामाजिक ह्या पडद्याखाली एक दहशतवाद निर्माण करण्याची ऑर्गनायझेशन गोव्यात आहे। 1 वर्षापूर्वी या ऑर्गनायझेशनच्या विरोधात आम्ही एक निवेदन DIGला दिलं होतं, डायरेक्टर ऑफ पोलीस त्यांना दिलं होतं आणि त्याच्यात आम्ही स्पष्ट नमूद केलं होतं। आणि आता ताज्यात ताजं उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये या पॉप्युलर फ्रंटचे 2 आतंकवादी स्फोटकासह, बंदुकीसह, गनसह, या सगळ्या स्फोटकासह त्यांना पकडलेलं आहे। आणि हे सिद्ध झालेलं आहे की हे ऑर्गनायझेशन हे सामाजिक ऑर्गनायझेशन नाही आहे, तर दहशतवादी ऑर्गनायझेशन आहे। गोव्यामध्ये सुद्धा पेपरला मी वाचलं, ह्या पॉप्युलर फ्रंटनं काही सामाजिक कार्य म्हणून लोकांना मास्क वाटले, ऑक्सिमीटर वाटले। हे फक्त नावापुरतं सामाजिक कार्य नाही, त्या पडद्यामागे हे काय करतायत याचं स्पष्ट चित्र आज उत्तर प्रदेशात सिद्ध झालेलं आहे। म्हणून आम्ही सरकारला सतर्क करण्यासाठी या ठिकाणी निवेदन दिलं आहे की ह्या ऑर्गनायझेशनचे कुठचंही कार्य किंवा पाळंमुळं गोव्यात रुजता कामा नये। आणि सरकारनं यदा कदाचित कुठंतरी सभा घेण्याचं यांना परमिशन दिलं तर निश्चितपणे सांगतो त्या ठिकाणी मोठा अनर्थ होईल आणि हे ऑर्गनायझेशनच्या सभा आम्ही उद्ध्वस्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, एवढंच आम्ही सांगू इच्छितो। पण आम्हाला एक लोकशाही पद्धतीने जायचं आहे म्हणून आम्ही ते निवेदन दिलेलं आहे, त्यावर सरकारनं शासनानं योग्य ती कारवाई करावी एवढंच आमची मागणी। जय हिंद, जय गोवा। प्रशांत वाळके। पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नाव हे खूप सोशल दिसता, खूप डेमोक्रेटीक दिसता। गोंयान शक्यता आसा की खूप लोकांक ह्या संघटनेचो बॅकग्राऊंड खबर ना, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया। पण जर तुम्ही मोठ्या शहरांनी पळयले, बेंगलोर, केरला, दिल्ली, UP, लखनौ अशा कितल्याशाच शहरांनी ही संघटना आज कार्यरत आसा। आणि ह्या संघटनेच्या बाबतीन हो खूप संशय घेतलो जाता की ही संघटना ही टेररिस्ट नाल्यार एक्स्ट्रीम इस्लाम जो आसा, रॅडिकल इस्लाम, ह्या संघटनेचे जे यूथ आहात हे रॅडिकल इस्लामाइज्ड यूथ आहात। रॅडिकल इस्लाम यूथ ह्या संघटनेन आसात। आणि खूप अजापाची गोष्ट आसा, ही संघटना गोंय सारक्या शांत प्रदेशान आज पाळामुळा धरूंक सोदता। आणि सिन्स आमकां ह्या संघटनेची थोडीशी म्हायती आसा म्हणून आमी पोलिसांक सचेत करपाक येयलात की ह्या संघटनेच्यो रॅली नाल्यार कसलेच पब्लीक प्रोग्राम गोंयान आणि म्हापशान जावंक दिवचे न्ही म्हणून आमी पोलिसांक आज सचेत करपाक येयलात। कित्याक अशें जाता की कितल्योश्योच नवीन संघटना येता, पोलिसांक सुद्दां खबर नासता केन्ना केन्ना। नांवां खूब डेमोक्रेटीक आसतात, सोशल आसतात, पण तेजो ह्या संघटनेचो हेतू जो आसता तो वेगळो आसता।
सो गोंयान अशें इस्लामाचें रेडिकलायजेशन जावचें न्ही. शांतताप्रिय कितलेशेच शांतताप्रिय ओरिजिनल गोंयचे मुस्लीम आहात. ह्या लोकांनी भायल्या लोकांनी येवन तांकां रेडिकलायज करचें न्ही, तांकां उग्रवादी करचें न्ही अशें आमकां मना पासून दिसता. आनी ह्या संघटनेचो जो हेतू आसा आनी ही संघटना आहा तांकां आमी एक्सपोज करतले. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया गोंयान अजिबात रूट धरूंक शकची ना आनी ते रूट धरल्यार आमी तेंचो विरोध करतले. म्हणून आमी पोलीस स्टेशनान येयला आनी आमी एक पब्लीक जागृतीय करतले हेच्या बद्दल. म्हणून आमी आज निवेदन दिल्लेलें आसा. धन्यवाद.